आपल्याला कळकळीची विनंती करते की स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी मुंबई येथील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने हजर राहा, तरच तुमचा सर्वांना 100% आंदोलनाचा प्रश्न मिटेल. नाही तर 2028 पर्यंत आहे त्या टप्प्यावरच आयुष्य काढावे लागेल. म्हणतात ना, युनिटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. एकत्र आलात तर वाचा, नाहीतर असेच किचपत पडाल. आयुष्याच्या लढाईत माघार कधी घ्यायची नसते. जिंकता आले नाही तर चालेल, पण लढाईचं मात्र सोडायचं नसतं. दिवाळीमध्ये 9 नोव्हेंबरला मंत्री महोदयांनी 1 जानेवारी 2024 पासून टप्पा वाढ देतो म्हणालेला शब्द फिरवला. याच दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी येथे जवाब दो आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या सर्व अंशतः अनुदानित गुरुजनांना येण्याच्या 2 दिवसात मुंबई या ठिकाणी, अन्यथा आपला प्रश्न मिटणार नाही. जाता जाता एवढे सांगते, कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेली नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगी पूरी करो. अरे कोण म्हणताय देत नाही? अरे कोण म्हणताय देत नाही? धन्यवाद. धन्यवाद बेटा. चला, सावित्रीबाईंना अभिवादन म्हणून या ठिकाणी छोटेसे 2 शब्द या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय गीताच्या रूपातून. शिवबाला जसे घडविले तिने, शिवबाला जसे घडविले तिने, तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. अरे दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई बनावी. मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. म्हणा माग. शिवाला जसे घडविले तिने, तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई बनावी. मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. स्वराज्याचं बाळकडू हो, स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाहिलं. म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. जिजाऊ परी बाळाला हो, जिजाऊ परी बाळाला घडविणारी बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई बनावी. मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ अहिल्या सावित्री माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ अहिल्या सावित्री माता तुमच्या मध्ये दिसावी. मला जिजाऊ अहिल्या सावित्री माता तुमच्या मध्ये दिसावी. धन्यवाद. धन्यवाद महाराजांचं. धन्यवाद महाराज. असाच आणखीन काय तुमच्याजवळ असेल तर आमच्या अंशतः अनुदानित बांधवांना हे ऐकवलं तर बरं होईल. आहे ना? छान छान. सर्वांना विनंती आहे, आपण आता थोड्या घोषणा देऊया.
बरेच बांधवांना आपल्या झोपा आलेल्या आहेत. मला वाटतं आता त्यांच्या झोपा गेल्या पाहिजेत, कारण खरं तर आपण झोपूनच आहोत गेल्या अनेक वर्षांपासून. सर्वांना विनंती, आपण उठून बसूया आणि ती झोपण्यातली मरगळ आपण आपल्या अंगातून काढून जर टाकली तर मला वाटतं आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा एक नवचैतन्य निर्माण होईल आणि तुमच्यातलं चैतन्य पाहून आम्हाला सुद्धा अजून लढण्यास बळ मिळेल. कारण तुम्ही झोपले तर आम्हाला इकडे आळस येतोय, काहीच करावं वाटत नाही, पण आपल्याला एकमेकांचं चैतन्य टिकून ठेवायचं आहे. म्हणून आपण घोषणा देऊया, सर्वांचं हे घ्या, जागेवर उभं करायचं. ठीक आहे, 1 मिनिट सर्वजण उभे राहा. सर्व बांधवांना विनंती, उभे राहा. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक ऍक्टिव्हिटीचा, शिक्षक समन्वय संघाचा 100% अनुदान. भारत माता की इन्क्लाब, इन्क्लाब, भारत माता की. धन्यवाद. बसून घ्या आता खाली. आपण सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या. एक महत्वाच्या विषयावर मी आपल्या सर्वांकडे येणार आहोत. बांधवांनो, मी आताच आपल्या सर्वांना एक लिंक टाकली होती. मी 1:30 फेसबुक लाईव्ह येणार आहे. त्या अनुषंगाने आपलं फेसबुक लाईव्हही चालू आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडं खाली बसून घ्या. तुमच्या समोर काही गोष्टींची हितगुज करणं आहे. काही गोष्टी सर्व महाराष्ट्रातील 63,000 शिक्षक बांधवांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व महत्वाच्या बाबी, आंदोलन उभं करणं, आंदोलनामध्ये येणाऱ्या अडचणी, हा संघर्ष, हा सर्व मला महाराष्ट्रातील या सर्व 63,000 बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. बांधवांनो, जेव्हा एखाद्या वेळेस काही लोक तुमचं काहीच करू शकत नाही, तुमचं कुठलंच ऐकू शकत नाही, त्यांच्या भूमिकेवर, त्यांच्या मागणींवर ते ठाम असतात, तेव्हा ते कार्य करत असणाऱ्या त्या लोकांना बदनाम केलं जातंय. आणि बदनाम करण्याचा हा इतिहास खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, आताच आपल्या महाराजांनी सांगितलंय, संत तुकोबा असतील, या संत ज्ञानेश्वर असतील, या सर्व महापुरुषांच्या काळापासून त्या ठिकाणी चालू आहे. आजही तो संपला नाही. आजही त्या प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये वावरतात आणि जर एखाद्याला यश मिळत असेल, एखाद्या कुठेतरी यशाच्या मार्गावर संघर्ष करत असेल, तर त्या लोकांचं खच्चीकरण करून, कुठल्या तरी आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या मनामध्ये पेरून त्यांचं कसं खच्चीकरण करता येईल अशा पद्धतीचं काही वावड्या या माध्यमातून मध्यंतरीच्या काळामध्ये कुठेतरी उठवल्या गेल्या, त्या आमच्या कानावर आल्या. म्हणून त्याचं स्पष्टीकरण आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांसमोर देत आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे बांधवांनो, 30 ऑक्टोबर 2023 कधी नव्हे ते महाराष्ट्रभर अगदी पायाला भवरा बांधून सनी महाराष्ट्रातील आपले जे काही मुख्य समन्वयक असतील, हे सर्व समन्वयक ज्या ज्या ठिकाणी आपण सहविचार सभा आयोजित केली, त्या प्रत्येक सहविचार सभेला हजेरी लावली, महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना आंदोलनाला येण्यासाठी आवाहन केलं. जो संघर्ष खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पाठीवर लागतोय आणि आर्थिक बळ ज्या वेळेस त्या ठिकाणी कोणीतरी 2 लोक पुढाकार घेऊन करत असतात, त्याचं नियोजन करत असतात, तर त्या ठिकाणी त्याच लोकांना बदनाम करण्याचं कारस्थान कुठंतरी या ठिकाणी होताना दिसतंय. म्हणून मी आज पुन्हा एकदा तुमच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला आपल्या सर्व महाराष्ट्रातील या 63,000 बांधवांना सांगायचं आहे, बांधवांनो, निश्चितच मागील आंदोलनाच्या निवेदनासाठी आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या बांधवांकडून त्यांच्या पद्धतीने फुलना फुलाची पाकळी आर्थिक सहकार्य घेतलं होतं. त्या सर्व आर्थिक हिसाब जो काही रक्कम त्या ठिकाणी आमच्याकडे जमा झाली होती, त्याचा पूर्ण हिसाब माझ्या रजिस्टरवर आणि ह्या कागदावर मी पूर्ण लिहिलेला आहे. खरं तर हा हिसाब आंदोलनाच्या त्याच दिवशी, शेवटच्या दिवशी आपल्याला द्यायचा होता.
परंतु तुम्ही उपस्थित असणाऱ्यांपैकी जे काही या ठिकाणी होते, खरंच सर आपलं त्या दिवसचं आंदोलन मला वाटतं रात्री 8च्या दरम्यान आपण काय केलं होतं, घोषित केलं होतं. आपण बऱ्याच वेळ त्या ठिकाणी त्या पत्राची वाट पाहत होतो, अंधार पडला होता आणि पत्र वाचन झाल्यानंतर आपण काय केलं, आंदोलन स्थगित केलं. आपल्याला वेळ मिळाला नाही आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागलं, आम्हाला जे काय तुम्हाला हिसाब सादर करायचा होता, कारण मी मागसही सांगितलं होतं तुमच्या प्रत्येक रुपयाचा हिसाब या ठिकाणी या मैदानावर दिला जाईल, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला जाईल. कारण एकही रुपयाचं लागीनदार हा कुठलाही समन्वयक या ठिकाणी, हा प्रामाणिकपणा हा आमच्या रक्तात आहे. आम्हाला तुमच्या 1-2 रुपयाची कुणालाही लालच नाहीये. खरं तर पदरचे पैसे खर्च करून अनेक वेळा आंदोलनामध्ये आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेक वेळा पदरचे पैसे आम्ही खर्च केले, पण कधी म्हटलं नाही की आमचे एवढे पैसे आंदोलनामध्ये गेले. कारण यामध्ये पुढाकार घेत असताना काही गोष्टीची झळ सुद्धा सहन करावं लागते आणि त्या आम्ही किंबहुना मोठ्या मनाने केल्या सुद्धा आहे. परंतु आता मागा एक 8-15 दिवसाच्या कालावधीमध्ये कांसोळे सर असतील अनेक बऱ्याच जणांकडून व्हॉट्सअपवर काही मेसेज फिरत होते की महाराष्ट्रामधून बहुतांश पैसा जमा झाला. आता किती पैसा जमा झाला, कोणी किती दिलं, मी तर त्या सर्वांचे स्क्रीनशॉट टाकतोय. ऍक्च्युली ज्यांनी या ठिकाणी फोनपेला मला पैसे मारले असतील त्यांचे फोटो मीच ग्रुपवर शेअर केले. मी स्वतः ग्रुपवर शेअर केलं की या शाळेकडून, या विद्यालयाकडून, या शिक्षकांकडून एवढे पैशांची अमाऊंट मला मिळाली, त्यांच्या आभाराचे जे काही मेसेज मी ग्रुपला शेअर केले. जर या ठिकाणी आमच्या मनामध्ये आमच्या रक्तात खोट असते तर असे पैसे आम्ही ग्रुपवर शेअर केले नसते, असे स्क्रीनशॉट आम्ही ग्रुपवर शेअर केले नसते. कारण ते तर मला पर्सनल आले होते. पण माझ्याकडं आमच्या विभागामध्ये सिल्लोड तालुका असतील, भोकरदन तालुका असेल, जालन्यामध्ये काही प्रॉपर शहर असतील, याच्यामध्ये मला जेवढे काही पैसे माझ्यापर्यंत जमा झाले, हा जो आकडा आहे हा आकडा मी आज या ठिकाणी तुमच्याकडे जाहीर करणार आहे. त्याचा सर्व हिसाब आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित तुमच्या सर्व मैदानावरील शिक्षक बांधवांच्या साक्षीने मी सादर करीत आहे. बांधवांनो, 41,400 रुपये एवढी रक्कम मला तुमच्या सर्व शिक्षक बांधवांकडून एक आंदोलन लढा निधी म्हणून जमा झाली होती. 41,400 रुपये. या 41,400 रुपयाचं काय केलंय, हा हिसाब देण्याची जबाबदारी माझी आहे, त्याला मी बांधील आहे. याच्यातला एक रुपयाचा हिसाब तुमच्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने याचा सर्व हिसाब मी ह्या पत्रिकेवर, या कागदाच्या माध्यमातून लिहिला आहे आणि तो मला तुमच्या समोर द्यायचा आहे. महाराष्ट्रातील या सर्व 60,000 शिक्षकांपर्यंत हा फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाणार आहे. ज्यांनी आरोप केले, ज्यांनी आमच्यावर या पद्धतीने आरोप केले की तुम्ही पैसा किती ठेवला, किती जमा केला, त्यांच्यापर्यंत मला हा हिसाब द्यायचा आहे. बांधवांनो, 40, 41, 45 हजार रुपये जमा झाला होता. हा पैसा तुमचा, याचा हिसाब आम्ही तुम्हाला द्यायला आम्ही बांधील आहोत, कारण आमच्या रक्तात तो प्रामाणिकपणा आहे. पण या अगोदर महाराष्ट्रात किती पैसा जमा झाला होता, आंदोलनामध्ये किती पैसे आले होते, याचा हिसाब कुठल्या या ठिकाणी समन्वयकांनी, त्या तत्कालीन लोकांनी या ठिकाणी मैदानावरून दिला, हा इतिहासाचा भाग आहे. मी त्याच्यात फिरणार नाही. परंतु किमान आरोप करताना, आमच्या सारख्यावर आरोप करताना तुमच्याकडेही काहीतरी 2-4 बोटं फिरत असतील याचा विचार तर काहीतरी त्या लोकांनी करायला पाहिजे होता. पण असो, मी एवढंच सांगेल बांधवांनो, ज्या वेळेस आपण आंदोलनाची तयारी केली होती, आंदोलनासाठी आपण कॉम्प्लेट निमंत्रण पत्रिका तयार केली होती, त्या निमंत्रण पत्रिकेला जवळपास 26,000 रुपये खर्च आला होता आणि त्या 26,000पैकी 10,000 रुपये मी आपले सन्माननीय कुलकर्णी सर यांना मी दिले होते आणि बाकीचे उर्वरित पैसे कुलकर्णी सरांनी त्यामध्ये टाकले. त्यांच्याकडे जे काही त्यांच्याकडे वर्गणी जमा झाली होती त्या माध्यमातून त्यांनी उर्वरित ते टाकले आणि 10,000 रुपये मी त्याच्यामध्ये टाकले होते. एकूण 26,000 रुपये एकूण त्या प्रिंटरचा आणि त्याचा खर्च आला होता. त्यापैकी 10,000 रुपये मी त्यांना दिले. त्यानंतर 30 ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू झालं होतं. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याकडे ह्या ज्या चटाया आल्या, ह्या आपल्याकडं मला वाटतं कन्नड का वैजापूर तालुक्यातील बांधवांनी दिल्या. मी तेही तुम्हाला आवर्जून उल्लेख करून सांगेन. वैजापूर तालुक्यातील बांधवांनी त्या ठिकाणी तालुक्यातून येणारा संग्रहित निधीतून आपल्याला अशा 4 मोठ्या चटाई त्या ठिकाणी भेट म्हणून दिली आंदोलनाला. चटाईसाठी आपल्याला फक्त पहिल्या दिवशी चटाई, बॅनरची व्यवस्था याच्यासाठी 1,500 रुपये खर्च आला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चटाई आपल्याकडे आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला चटाईला खर्च लागला नाही, पण चटाई आपल्याला अवेलेबल झाल्या होत्या.
चटाया ह्या वैजापूर तालुक्यातील त्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आपल्याकडे आल्या होत्या, हे सुद्धा मी आव्हान आणि त्या वैजापूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांचा आभार मानायचं राहून गेलं होतं. या निमित्ताने मी ते आभार या ठिकाणी मानेल, कारण त्याच चटाया आज पुन्हा आपल्याला कामा आल्या आहेत. यानंतर एकूण आंदोलन हे 11 दिवस चाललं होतं, त्यापैकी 10 दिवस आंदोलनाचा हे जे काही साऊंड आहे याच्यासाठी ही जी लाईट लागते, या लाईटला पर डे 600 रुपये खर्च होता. आजही चालू आहे आता आपण जी लाईट घेतोय. आणि या साऊंडसाठी ही ठेवण्याची ही चटाई ठेवण्याची व्यवस्था ज्या आपण व्यक्तीकडे करतोय त्याला आपण भेट म्हणून त्याला सांगितलं की पर डे आम्ही तुला 500 देतोय, असं आपण ठरवलं होतं. त्याची माग अजून जास्त होती, पण आपण 1100 रुपयात त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था करायची आणि साऊंड आपल्या चटाया हे त्यांनी, कारण हे सगळं घेऊन आपण आपल्या आमदार निवासपर्यंत जाऊ शकत नाही, इकडे कुठं आपल्याकडे हॉल नाही ठेवायला, ही व्यवस्था ठेवण्यासाठी आपण 1100 रुपयात त्याला ठरवलं होतं. असे 10 दिवस हे कंटिन्यू चालू होतं. त्या 10 दिवसाचे 11,000 रुपये हा खर्च त्या ठिकाणी त्याला पेड करण्यात आला. त्यानंतर आपण जो साऊंड आणला, हा साऊंड आहे 13,500 रुपयाचा, ओरिजिनल कंपनीचा आहे. तुम्ही कंपनीचं नावही बघू शकता. इथं कुठेही कोण्याही दुकानात तुम्ही याची किंमत त्या कंपनीचं गुगल सर्च करून तुम्ही टाकू शकता. 13,500 रुपयाचा साऊंड घेतला आणि तो साऊंड आणण्यासाठी टॅक्सी करून आम्ही त्या ठिकाणी फार दादरकडे तिकडे गेलो होतो, कारण आम्हाला इथलच्याच एका व्यक्तीने पत्ता दिला होता. त्या ठिकाणी जाऊन आणायला, कारण त्या दुकानातून आणलेले सगळे साऊंड हे सक्सेसफुल आणि चांगले निघतात. आणि त्यांनी ते जाणूनही दिलं. पहिलंही आंदोलन झालं, त्याला काही झालं नाही, अजूनही तो आपल्याला काम आहे. आता आपल्याला काहीच यायचं काम नाही पडलं, त्याच आंदोलनातलं सगळं मटेरियल आपल्याला इथं कामं आलंय. आणि त्यामधला तो साऊंड आहे त्याला आणण्यासाठी आपण टॅक्सीचं भाडं जाणं आणि येण्याचे 500 रुपये खर्च आले. म्हणजे असे एकूण 14,000 रुपये खर्च त्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी लागले होते. 1 तारखेला 1 नोव्हेंबरच्या दिवशी आम्ही हा एवढा खर्च केला होता. त्यानंतर आंदोलनादरम्यान जे काही निवेदन तयार केले होते, प्रिंट तयार करणे, निवेदन तयार करणे, या सगळ्या झेरॉक्सचा खर्च एकंदरीत पूर्ण 11 दिवसाचा एकंदरीत राऊंड फिगर 1200 रुपये हा या ठिकाणी टाकलाय. आता हा कमी जास्त आकडा आहे, परंतु जसे पैसे आले तसे आम्ही त्या ठिकाणी देत होतो. आपल्याला जवळजवळ 200 प्रिंट आपण छापून काढल्या होत्या. ते निवेदन तयार केलं होतं. प्रत्येक मंत्र्याला, आमदाराला जे काही आपल्याला निवेदन वाटायचं होतं त्या अनुषंगाने ज्या प्रिंट तयार केल्या होत्या, याचा जो खर्च आहे निवेदनाचा तो 1200 रुपये खर्च त्या ठिकाणी मी स्वतः केलाय. त्यानंतर शेवटच्या दिवशी आंदोलन आपलं बंद झालं. आंदोलन बंद झाल्यानंतर हे जे काही साहित्य आहे हे पुन्हा आपल्याला जपून पुढच्या आंदोलनाला कामी येईल, कारण आपण जरी त्या ठिकाणी विजय घेऊन गेलो होतो काही प्रमाणात, कारण तत्कालीन दिवस असा होता की आपल्याला यश मिळालं या भ्रमामध्ये आपण गेलो होतो. खरं तर काही अंशी आपल्याला यश मिळालं होतं, प्रश्न होता फक्त तारखीचा. ती तारीख आपल्याला मिळाली नव्हती, म्हणून आपल्याला आज पुन्हा या ठिकाणी येऊन बसावं लागलं. तर त्यावेळेस हे सगळी व्यवस्था करण्यासाठी ह्या चटया पुन्हा व्यवस्थित घडी घालून हा साऊंड बॉक्स आपण एका ठिकाणी आपले जे शेळके सर आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. त्यांना ते घेऊन जाण्यासाठी त्यांना जो काय खर्च तो 500 रुपये आपण खर्च दिला आणि हे सगळं या ठिकाणी त्या बॉक्समध्ये त्यांच्या जे काय फॉर्म हाऊस आहे तिथपर्यंत पोहोचवलं त्यांनी. आज ज्यावेळेस आपल्याला काम पडलं, कारण हे जर आपण गावाकडे कुणाकडे नेलं असतं तर परत तिथून आणायला खूप त्रास झाला असता, म्हणून याच मुंबईमध्ये आपण आपल्या इथं असलेल्या बांधवांच्या घरी ठेवण्याची व्यवस्था केली. त्याचं भाडं म्हणून आपण जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो 500 रुपये आपण त्यांना पेड केला. तर अशा पद्धतीनं एकूण पूर्ण खर्च 39,200 रुपये खर्च त्या आंदोलनादरम्यान झाला. त्यापैकी त्या ज्या वस्तू आहे बांधवांनो त्या तुमच्या डोळ्यासमोर इथं उपस्थित आहेत. त्यामध्ये आज साऊंड असतील आणि त्या दिवशी त्या ठिकाणी जे झालेलं त्या गोष्टी आहेत. त्यानंतर आंदोलनासाठी परवानगीला जोजारी सर आम्ही आलो होतो. त्या दिवशी आम्हाला झेरॉक्स असेल, निवेदन असेल, प्रिंट असेल, यासाठी एकूण आम्हाला 600 रुपये खर्च आले होते. तर असा एकूण 39,200 रुपये असा एकूण खर्च हा आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये आला होता. आता हे 3 जानेवारी पासून आंदोलन चालू आहे आणि त्याचा खर्च अजून देणं, याचं जे काही भाडं देणं ते सगळं बाकी आहे आणि हे सुद्धा आता आम्हालाच पेड करणं आहे. तर तुम्हाला 41,400 मायनस 39,200 किती होतात? एकूण पैसा जो काही जमा होता आपल्यापाशी 41,400, त्यामध्ये 39,200 रुपये हे मायनस करा. खाली किती राहते?
2200 रुपये 2200 रुपये हे माझ्यापाशी जमा होते म्हणजे माझ्यापाशी जमा आहे आणि त्याच्यात आता त्या 3 दिवसाचं भाडं देणं बाकी आहे. भाडं तेच आहे जे पहिलं आपण त्या ठिकाणी लागू केलं होतं, पर डे 1100 रुपये. त्यामध्ये लाईट, साऊंड, लाईटची व्यवस्था आणि ही ठेवण्याची व्यवस्था आपण त्यांच्याकडेच करत असतोय, साऊंडची त्याची. तर अशा पद्धतीचं हे एवढं पेड त्यांना करणं आहे. 3 जानेवारी असेल, 3, 4 आणि आता 5चा दिवस असतो, 3रा दिवस आहे. त्यांना ते तर देणंच आहे. माझ्याकडे 2200 रुपये जमा आहे बांधवांना. असा हा आंदोलनाचा हिसाब आहे. त्याच्यात तुम्हीच सांगा कुठला पैसा व्यर्थ गेला, कुठला पैसा आपण व्यर्थ घातलाय. तुमच्या प्रत्येकाच्या पगारीतला 2 रुपया तुम्ही तुमच्या हक्काच्या कष्टाच्या पैशातला 2 रुपये आंदोलनासाठी देता, याची सर्वस्व जाणीव आम्हाला आहे. अनेक वेळा मागच्या आंदोलनात आमच्या खिशातून 10-20 हजार रुपये गेले, पण आम्ही कधीच म्हटलो नाही की आमचे शिल्कीचे पैसे गेले, कारण ही जबाबदारी तुम्ही आम्ही सर्वांनी स्वीकारली होती. मागच्या आंदोलनाच्या वेळेत जेव्हा जेव्हा पैसे कमी पडले तुम्हाला आव्हान केलं, तुम्ही प्रत्येकाने 50-100 रुपये जमा करून दिले आणि त्या माध्यमातून आपण पुढचे आंदोलन चालवले होते. आणि याही वेळी आता या आंदोलन 3 जानेवारीला पुकारलं, 1ही रुपया कुणाला मागितला नाही बांधवांनो. आमच्याकडे जे काही शिल्लक 2-3-2.5 हजार जमा होते त्याच्यातूनच बॅनर असेल, हे जी काही व्यवस्था असेल ही सुरू करून दिलं आणि त्याच्यामधून हे सगळं चालतंय. आंदोलन कुठलंही करा, पैशाशिवाय, आर्थिक व्यवहाराशिवाय आंदोलन चालत नाही. परंतु एखादा माणूस जर पुढे होऊन जर काही त्या आंदोलनाचं नियोजन करत असेल आणि तो पुढाकार घेऊन जर पुढे होऊन जर त्याला बदनाम जर कोणी करत असेल तर भविष्यात असं पाऊल टाकण्याला कोणीही धजावणार नाही. कारण पुढे व्हायचं म्हटलं तर आंदोलनाला खर्च आला तिथं आर्थिक व्यवहार आला तर ह्या सगळ्या गोष्टी करणं आला. निश्चित तुम्ही हिसाब मागा. हिसाब देणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीला बांधील असावं लागतं जो नियोजन करतो तो. मला तर त्या मागच्याच आंदोलनाला हिसाब द्यायचा होता, पण वेळ गेली होती, देता येत नव्हता. नंतर ठरवलं आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देऊ. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही नागपूरला इकडे तिकडे फिरलोय, नागपूर अधिवेशन आलं, हा काळ मधामध्ये चालला गेला. त्या काळामध्ये जे काही निगेटिव्ह स्टेटमेंट माननीय मंत्री महोदयाचं आलं, त्यानंतर पुन्हा आंदोलनाची तयारी करायचं ठरवलं. मग ठरवलं आता मैदानातला हिसाब आपण हा मैदानावरच देऊया. आजच मी आलो आणि आजच्या पहिल्याच दिवशी मला तुमच्याकडे हिसाब देणं योग्य वाटलंय. हा हिसाब मी या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 63-60 हजार शिक्षक बांधवांना या ठिकाणी हा दिलेला आहे. अशाच पद्धतीने जे काही आमच्याकडे 2 रुपये जमा होते हा सर्व माझ्या महाराष्ट्रातील सर्व भावांनी बहिणींनी त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून आंदोलनाच्या संघर्षासाठी दिला होता. तो या संघर्षासाठी याच मातीत आम्ही लावला. प्रत्येक आंदोलन जेव्हा जेव्हा उभं राहतं बांधवांनो तर आंदोलनाला 100% खर्च लागतोय. या ठिकाणी कुठलंही आंदोलन, कारण इथं प्रत्येक वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिची एक किंमत ठरलेली आहे. आपण तर पेंडॉल टाकू शकत नाही कारण तेवढी आपली ऐपत नाहीये. आम्ही तर मागच्या वेळेस तोही विचार केला होता, पण एका दिवसाचा खर्च 62,000 सांगितला होता. या पेंडॉल हा एवढा जो पेंडॉल टाकलेला आहे ना, त्या एका पेंडॉलच्या एका दिवसाचा खर्च 62,000 आहे. एवढा खर्च कुणाला पेलणार आहे? आपण एक दिवस सुद्धा तेवढा खर्च करू शकत नाही. आपला तर बंद आंदोलन आपण तेवढ्या पैशात संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं आपण चटके भोगलेले लोक आहोत. या मातीत अनेक संघर्षातून आपण पुढे आलेलो आहोत. म्हणून या माध्यमातून मला हा तुम्हाला हिसाब सादर करायचा होता. हा हिशोब सर्वस्व त्या कागदाच्या माध्यमातून माझ्या आलेल्या सर्व बांधवांनी जे काही माझ्यावर विश्वास ठेवला होता त्यांचंही मी आभार व्यक्त करीन. पण ज्यांना कुणाच्या मनामध्ये अजून काही खोट असेल तर त्यांना मी आव्हान करेल की बांधवांनो निश्चित मला फोन करा. अजून तुमच्या जर काही गैरसमज असेल तर तेही सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. पण विनाकारण कुणालाही बदनाम करू नका. जो माणूस लढतोय, संघर्ष करतोय, प्रत्येक गोष्टीसाठी त्या ठिकाणी आम्ही संघर्ष केला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीहून जर तुम्ही आम्हाला बदनाम करायचं कारण जर कोणी करत असेल तर हे आता कुठलाही समन्वय खपवून घेणार नाही. आम्ही या ठिकाणी आमची मागणी लावून धरतोय. हे आंदोलन आम्ही पुन्हा उभं केलं हा आमचा गुन्हा आहे का? शिक्षण मंत्री महोदयांना त्या ठिकाणी शब्द फिरवला, गोलमाल उत्तर सभागृहामध्ये दिलं. आम्हाला वाटलंय की नाही आपल्यामध्ये कुठंतरी मागच्या आंदोलनामध्ये आपण विश्वास ठेवला, ही विश्वास आपल्याला जडला, आपल्याला पुन्हा मैदानात उतरावं लागतं. मग पुन्हा आम्ही मैदानात उतरलो. मग पुन्हा मैदानात उतरणं हा गुन्हा आहे का? कुणासाठी उतरलोय? राज्यातल्या 63,000 शिक्षकासाठी उतरलोय. याच्यामधून काय फायदा आहे आम्हाला? आमचा काय स्वार्थ आहे? आमचा हाच स्वार्थ आहे की माझ्या राज्यातल्या 63,000 बांधवांना त्यांचं हक्काचं वेतन मिळालं पाहिजे. हा संघर्ष कायमचा मिटला पाहिजे. हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय. बांधवांनो, आंदोलन उभं करणं खूप सोपं असतंय, पण ज्या वेळेस आंदोलन माघार घ्यायची ना त्यावेळेस पूर्ण समन्वयकांची तारेवरची कसरत असते.
एवढं सोपं नाही आंदोलन माघार घेणं. उभं करणं खूप सोपं आहे, उभं करून द्यायचं, सुरू करून द्यायचं, जे लोक 4 येईन 5 येईन 10 येईन, पण ज्या वेळेस माघार घ्यायची त्यावेळेस त्या समन्वयकाला सामोर जायचं होतं. नेमकं कुठल्या मुद्द्यावर माघार घ्यायची, कशामुळे माघार घ्यायची, काय कारण लागेल ना तुम्हाला माघार घ्यायला, ते अपेक्षित कारण तुम्हाला पटण्यासारखं त्यामध्ये अपेक्षित निर्णय असणं गरजेचं, तेव्हा आपण कुठेतरी माघार घेऊ शकतो. आंदोलन आपण आज तर सुरू केलंय, पण माघार कधी घ्यायची हे मलाही माहित नाही, तुम्हालाही सांगू शकत नाही. पण मी निश्चित या माध्यमातून एवढं सांगेन बांधवांनो, फक्त 3 दिवस महत्वाचे. येत्या सोमवारपासून जर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी आपल्या सगळ्याच्या सगळे मोठ्या ताकदीने मोठ्या संघर्ष कायमचा मिटेल. कारण निर्णय घेतलेला आहे शिक्षण मंत्र्यांनी बांधवांनो. तुम्ही 9 नोव्हेंबरचं पत्र बघितलं असेल, माननीय उपसचिव सावंत साहेब यांचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये सगळं ठरलेलं आहे की यांना अनुदान द्यायचंय, यांना टप्पा द्यायचाय, फक्त तारीख ठरवायची आपल्याला. आणि ही तारीख जर आपल्याला 1 जानेवारी 2024 हीच जर लागत असेल तर हे 3 दिवस तुम्हाला मैदान भरवावं लागेल, नसता काही मिळणार नाही. हे आताच सांगतो मी, जर हे मैदान भरलं नाही, तुम्ही सरकारवर प्रेशर आणलं नाही, पूर्ण ताकदीने मैदानात उतरला नाही, तर तुम्हाला ही अपेक्षित तारीख भेटणार नाही. मग सरकारच्या डोक्यात जे पिकतंय तेच उगवणार आहे. आणि सरकारच्या डोक्यात काय पिकतं हे तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण मी आवर्जून सांगेल. नागपूर अधिवेशन दरम्यान ज्या वेळेस आमची भेट झाली होती, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, ऑक्टोबरच्या संच मान्यता आधारे, म्हणजे या वर्षीच्या संच मान्यता आधारे ज्या सप्टेंबर ऑक्टोबरला संच मान्यता फायनल होईल, त्यांचा निधी आपण डिसेंबर अधिवेशनामध्ये तरतूद करू आणि 1 जानेवारी 25 पासून तुम्हाला टप्पा देऊ. स्पष्ट शब्दात बोललेले ते 1 जानेवारी 25 पासून तुम्हाला टप्पा देऊ. मग आता 1 जानेवारी 25 पासून टप्पा घ्यायचा का 24 पासून घ्यायचा, हे आता तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवायचं. फरक हा 1 वर्षाचा आहे बांधवांनो. जे सरकार आलं त्या प्रत्येक सरकारने तुमचे दिवस खाल्ले. महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी 19 महिने खाल्ले. त्याच्या अगोदर पुन्हा युतीचं सरकार होतं, त्यांनी 2-4 वर्ष खाल्ले तावडे साहेबाच्या काळामध्ये. त्यानंतर शेलार साहेबांनी कुठेतरी दिलं होतं, महाविकास आघाडीने पुन्हा ते आपल्या 19 महिन्याचा पगार पुन्हा खाऊन घेतला. पुन्हा 12, 15, 24 फेब्रुवारीनुसार आपल्याला 1 टप्पा वाढवून दिला. 20चा 40 केलं, जे नवीन 20 होते त्यांना नव्याने 20 दिलं. आणि आता या सरकारने पुन्हा 1100 कोटीच्या माध्यमातून पुन्हा प्रत्येकाला 1 टप्पा देऊन टाकला. पण 1 टप्पा तर आपण प्रत्येक वेळा मागं राहिलोच. आणि याही वेळी जर तुम्ही लढला नाही, तुमच्या हक्कासाठी संघर्ष केला नाही, तर पुन्हा एकदा तुम्हाला 2025 ची वाट पाहावं लागेल. अरे 2025 ची जर तुम्हाला वाट बघावं लागेल तर हे वर्ष निवडणुकीचं आहे बांधवांनो. तुम्ही लढणार कसं, गॅरंटी काय? लेखी पत्र देऊन जर ते सभागृहात शब्द फिरवत असेल तर त्यांच्या शब्दांवर किती विश्वास ठेवायचं याच्यामध्ये एक साशंकता आहे. कारण सध्या आता तुम्हाला सांगतो 22 जानेवारीला या देशामध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर कधीही आचारसंहिता लागू शकतात, कधीही फेब्रुवारीमध्ये लागू शकतात. फेब्रुवारीच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या कुठल्या तरी हप्त्यामध्ये लोकसभेच्या आचारसंहिता लागू शकतात. लोकसभेच्या आचारसंहिता या मे पर्यंत चालल. मे मध्ये लोकसभेचे सगळे निकाल आपल्याकडे हाती येतील. मे मध्ये केंद्र सरकार स्थापन होईल आणि केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर तिथून फार तर 5 महिन्यांना लगेच विधानसभेचं बिगुल वाजणार आहे. लगेच विधानसभेचे निवडणुका सुरू होणार आहे. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, फार तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पुन्हा विधानसभा डिसेंबर पर्यंत होऊन जाईल. फार तर जानेवारी पर्यंत होऊन जाईल. नंतर तुमच्या हातात काय, कोण लक्ष देणार आहे तुम्हाला? 2029 पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे कोणी बघणार नाही. सरकारचं नाक दाबण्याचं एकमेव संधी आज आपल्याकडे आहे. अजून संधी गेली नाही असं मी म्हणेल. अजूनही आपण सरकारचं जर नाक दाबलं, योग्य ठिकाणी जर आपण हातोडा हाणला तर निश्चित सरकार आपल्याला न्याय देईल. सरकार तोंड उघडेल आणि आपल्याला जो काय अपेक्षित टप्पा आहे हा 1 जानेवारी 2024 पासूनच द्यावा. त्यांनी जे काही बाकीचे बांधव जे आपल्या सोबत होते, कृतीपात्र होते, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्याही बांधवांना समान न्याय द्यावा. आम्हाला त्यांच्यावरही अन्याय व्हावा या मताचे आपण नाही, त्यांनाही त्यांचा हक्काचा टप्पा तो मिळला पाहिजे या भूमिकेमध्ये आपण आहोत.
आणि आता 6 फेब्रुवारीच्या ज्या काही शाळा आहेत त्या अनुषंगाने जे काही त्रुटीपात्र अजून काही शाळा बांधवा शेवटच्या वर्गाच्या पटामुळे असेल किंवा विद्यार्थी संख्यामुळे किंवा काही XYZ संच मान्यता प्रलंबित आहे, या अशा सरकारच्या काही तांत्रिक बाबींमध्ये ज्या काही अडकलेल्या ज्या काही शाळा असतील या सर्व शाळांना सुद्धा स्वयंअर्थ साहित्य न करता यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्या शाळांवरचाही सुद्धा अन्याय दूर करावा, त्यांना सुद्धा आपल्या सोबतच टप्पा देण्याचं कार्य खरं तर मोठ्या मनाने सरकारने करावं. कारण या सरकारच्या यंत्रणामध्ये त्या सगळ्या शाळा गुंतून पडलेल्या आहेत. संच मान्यता करणं काम कोणाचं आहे? सरकारच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याचं आहे. ते काय तुमच्या आमच्या घरी दुरुस्त तयार होते, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारचे जे काही नेमून खाली दिलेले जे क्षेत्रीय अधिकारी असतात त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी खरं तर या सगळ्या संच मान्यता आपल्याला वेळीच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्या संच मान्यता देत असताना विद्यार्थी संख्येनुसार त्यांच्यात ते शिक्षक अवेलेबल झाले पाहिजेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक हजारो शाळांमध्ये 0 पदं आलेली आहेत आणि त्या 0 पदं आल्यामुळे अनेक अजूनही काही शिक्षकांचे काही शाळांचे टप्पावाढ बाकी आहे किंवा कुणाचा पहिला टप्पा मिळाला नाही. मग आता ही चुकी कुणाची? त्या शाळेची, त्या शिक्षकाची का या यंत्रणेची? त्या यंत्रणेच्या चुकांचा फटका आपल्या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी कुठेतरी पडतोय, कुठेतरी मिळतोय. त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या सर्व माझ्या शिक्षक बांधवांना जे काही 1822 शाळा ज्या अशा आहे राज्यात ज्या अजून टप्प्यापासून वंचित आहेत, म्हणजे नवीन टप्पा असो का वाढी टप्पा असो, या सर्व 1822 शाळांना सुद्धा योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी या माध्यमातून आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मी या राज्याचे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय शिक्षण मंत्री साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब असतील, या सर्वांना आपणास नम्र विनंती करतोय की मायबाप सरकार आम्ही तुम्ही मायबापाच्या भूमिकेमध्ये आहोत आणि तुमचे लेकरं म्हणून आम्ही आमच्या हक्काचं न्याय हक्काचं वेतन मागण्यासाठी तुमच्या दारात आलो आहोत. आमच्या पदरामध्ये आमचा हक्क द्यावा एवढीच विनंती फक्त आजच्या या माध्यमातून आपल्या सर्वांना करतोय. आणि पुन्हा एकदा आजच्या लाईव्हच्या माध्यमातून एवढंच सांगेन बांधवांनो, 8, 9, 10 हे अंतर्गत मतभेद चालूच राहणार आहे, हे कधीच मिटणार नाही बांधवांनो. जेव्हा एखादा समूह मोठा होतोय ना त्या समूहामध्ये अंतर्गत कलह चालूच असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या लोकांचे एक विचार पडत नाही. आपल्या घरात सुद्धा कुठंतरी सासू सुना असतील किंवा सगळे जे काही जास्त लोक असतील तर त्यांचे एकमेकांचे विचार पटत नाही. ते कलह एकमेकाला भांडं लागत चालते. त्यामुळे शिक्षक समूह हा खूप मोठा समूह आहे, याच्यामध्ये अंतर्गत वाद चालूच राहणार. पण या वेळेला हे सगळे वाद आपल्या घरातल्या खुटीला टांगा. आपल्यामधले जे काही युगो असतील, ज्या काही गोष्टीमुळे तुम्हाला कुठेतरी दुखवलं गेले असतील, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त शिक्षक हितासाठी जर शिक्षकाचे कार्य तुम्ही करत असाल, शिक्षक नेते म्हणून स्वतःला समजत असाल, तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या मनामध्ये सुद्धा शिक्षक हित अपेक्षित असेल, तर शिक्षक हितासाठी सर्व राज्यातील सर्व संघटनेचे जेवढे काही अध्यक्ष असतील, जे विना अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी ज्या संघटना काम करत आहेत, त्या सर्व संघटनांच्या अध्यक्षांना माझं आव्हान आहे. या सर्व संघटनेच्या सन्माननीय अध्यक्षांना नम्र विनंती हात जोडून की राज्यातल्या 63,000 शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी आपण आपसातले मतभेद काय जे असेल ते बाजूला ठेवा आणि एका जुटीने या मैदानावर या. बघा, एक मोठी वज्रमूठ आपली तयार होईल आणि सरकारला आपण आपला निर्णय घेण्यास भाग पडू. तर त्यासाठी मोठ्या मनाने हे सगळे बांधव या ठिकाणी आले पाहिजे. आम्ही तर आव्हान करतोच आहोत, तुम्ही सगळेजण सुद्धा आव्हान करा आणि सगळ्या शिक्षक संघटनेच्या मुख्य समन्वयक असतील किंवा संघटनेचे जे काही अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांना फोन करा आणि त्यांना त्यांच्या अडचणी समजून घ्या. नेमका दुखतं काय तुमचं ते तर सांगा. दुखलं तर आपण औषध लावू ना त्याला. तुम्ही वाटलंच तर तुम्ही इथं उभे राहा, आम्ही इथं बाजूला बसतो. आमच्यामुळे कुणामुळे जर या ठिकाणी तुम्हाला इथे यायला अडचण होत असेल तर ते सांगा. ज्या 63,000 शिक्षक बांधवांच्या साठी आम्ही स्वतः बाजूला बसतो. इथं आम्ही घरी नाही जाणार, इथंच बसतो बाजूला. फक्त तुम्ही इथं या एवढीच विनंती माझी करतोय. कारण तुम्ही सगळेजण या ठिकाणी येणं खूप गरजेचे आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि ही संधी शेवटची आहे. आता संधी नाहीये. आचारसंहिता लागल्यावर सगळ्याला आपल्याला उपचार बसणं, मुंगिळत बसणं, घरामध्ये काही करू शकत नाही तुम्ही. त्यानंतर सरकार तुम्हाला सांगलही प्रचारामध्ये आम्ही तुम्हाला अमुक देऊ, टमुक देऊ, हे देऊ, तुम्ही आम्हाला असं करा तसं करा. हे आश्वासन हे फक्त बोलायची भात आणि बोलायची कडी असते बांधवांनो. जर आता घ्यायचं असेल तर आता लढा, आता मागा, अजूनही भेटू शकतो.
जर आता मागितलं, आता जर त्यांनी दिलं, तर निश्चितच दिलेल्या भाकरीला आपण भविष्यात जागू आणि त्या सरकारच्या पाठीशी राहू. परंतु आज आपल्याला ती भाकर सरकारने दिली पाहिजे. आपल्याला आश्वासन नको. या आश्वासनाने खरं तर आपलं फार पोट फुगून गेलंय. त्यामुळे आश्वासनाची ती खैरात आता आपल्याला नको. आपल्याला हक्काचं पाहिजे आणि हक्काचं जे लागत आहे ते कागदावर पाहिजे, तारखीसह पाहिजे. कागदावर आपण घेतलंय पुढील प्रत्येक वर्षी टप्पा देणार, पण तारीख नाही दिली ना. ती तारीख आपल्याला पाहिजे. आणि जर ती तारीख लागत असेल तर ही संधी बांधवांनो फक्त 10 मिनिटं लागते त्यांना तारीख चेंज करायला. 10च मिनिटं लागते. पण त्यासाठी तुमची संख्या 10,000च्या घरात असली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आजच्या या थेट आझाद मैदानावरून महाराष्ट्रातील सर्व राज्यातील 63,000 शिक्षक बांधवांना आवाहन करतो. बांधवांनो, घरी थांबून काही होणार नाही. बांधवांनो, घरी थांबून तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करणार, पण हे आशाना या ठिकाणी आलेले जे काही 100-150 बांधव आहेत ना, या बिचाऱ्यांचं सुद्धा तुमच्यामुळे नुकसान आहे. त्यामुळं त्या अपयशाचे भागीदार तुम्ही बनू नका, त्या पापाचे भागीदार तुम्ही बनू नका. तर यशाचे साक्षीदार होण्यासाठी येत्या सोमवारपासून मोठ्या संख्येने मैदानात या अशी महाराष्ट्रातील सर्व 60,000 शिक्षकांना, सर्व मुख्य समन्वयक असतील, सर्व संघटनेचे जे काही अध्यक्ष असतील, सर्व जे काही आपले शिक्षक आमदार असतील, या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी सोमवारी मैदान गाठावं आणि आम्ही उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना आपण ताकद द्यावी एवढी विनंती आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद ज्ञानेशभाई. वास्तविक या व्यासपीठावरून हिशोबाची काहीच गरज नव्हती, कारण शिक्षक समन्वय संघाचे जे पदाधिकारी आहेत ते अत्यंत प्रामाणिक काम करतात.